हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। अजित पवार प्रवास करत असलेल्या VSR कंपनीच्या विमानात अतिरिक्त इंधनाच्या टाक्या किंवा स्फोटकं नव्हती। विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं निवेदन। रोहित पवारांच्या प्रयत्नांना आमचं समर्थन। विधानसभेत मुख्यमंत्र्यांकडून पाठिंबा। निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी। अजितदादांची ताकद आपल्याकडे यावी म्हणून घराबाहेर काळी जादू। रोहित पवारांचं मोठं विधान। तर प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंना पक्ष ताब्यात घ्यायचा होता। रोहित पवारांच्या आरोपानं खळबळ। रोहित पवारांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न। पक्ष ताब्यात घेण्याच्या रोहित यांच्या दाव्यात तथ्य नाही। सुनील तटकरेंनी फेटाळले रोहित पवारांचे आरोप। निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्राचा हवाला देत रोहित पवारांचे थेट तटकरे आणि पटेलांवर आरोप। पत्रकार परिषदेत थेट बोलणं टाळत तटकरेंनी गोलगोल दिली उत्तरं। पत्रकार बाळू तुपेंच्या हत्येत अशोक खरातचा सहभाग। जितेंद्र आव्हाडांच्या आरोपामुळे खळबळ। तर जितेंद्र आव्हाडांच्या आरोपात तथ्य नाही म्हणत आरोपीच्या नातेवाईकांनी फेटाळले आरोप। बंधू अशोक खरात प्रकरणातील सर्व गुन्हे SITकडे वर्ग। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात 7 गुन्हे आहेत दाखल। यापुढे खरात प्रकरणाचा सर्व तपास SIT करणार। स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमध्ये आता प्रत्येक गुरुवारी मांस विक्री राहणार बंद। नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टींच्या निर्णयाचं भक्तांकडून स्वागत। धनगर आंदोलनकर्ते दीपक बोराडेंच्या सासरे रामराव पाटलांची आत्महत्या। उपोषणाला बसलेल्या जावयाचे हाल बघवत नसल्यानं आत्महत्या केल्याचा समर्थकांचा दावा। एक मोठी बातमी कोल्हापूरमधून समोर येते। दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंत आणि 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 2000 रुपयांपर्यंत इंधन आता भरता येणार आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेले आदेश आहेत। कोणत्याही प्रकारचे कॅन, बाटल्या किंवा ड्रम मध्ये इंधन देण्यास सक्त मनाई आहे असा आदेश 25 मार्च 2024 पासून तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आलेला आहे। तो 31 मार्च 2024 पर्यंत लागू राहील। आपण पाहतो एक मोठा निर्णय घेतलेला आहे। ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय की इंधनात कोणतीही कमतरता नाही असं म्हटलं जात आहे, मात्र एक नवीन आदेश आता आलेला आहे, काय सांगाल? गेल्या 2 दिवसापासून पाहायला गेलं तर कोल्हापूरच्या सगळ्याच पेट्रोल पंपावरती अशा पद्धतीची गर्दी आणि रांगा आहे ते दिसून येत होतात आणि त्यामुळे पेट्रोल आहे ते पुरेसा साठा असल्यानं सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे ते रांगा लागत होत्या आणि आपल्या गाड्यांच्या मध्ये अनावश्यक आहे ते त्या प्रमाणात आहे ते पेट्रोल भरलं जात होतं, डिझेल भरलं जात होतं आणि त्यामुळे हा साठा कुठंतरी आता नियंत्रण करण्याचा प्रयत्न आहे तो जिल्हा प्रशासनाचा होतोय आणि त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने नवे निर्बंध आहे ते आजपासून लागू करण्यात आलेले। त्यानुसार 200 रुपये आहे ते दुचाकीला इतकंच पेट्रोल आहे ते मिळणार आहे। शिवाय 4 चाकी आणि 3 चाकीसाठी 2000 पर्यंत आहे ही मर्यादा ठेवण्यात आलेली आहे। 31 मार्च पर्यंत हे नवे नियम आहे ते लागू असणार आहेत आणि त्यामुळे दुचाकीदार चालकांना केवळ आता पाहायला गेलं तर 200 रुपये इतकंच आहे ते तेल मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांची आहे ते नेहमीच जी या पंपावरती येण्याची फेरी आहे ती आता पुन्हा एकदा वाढणार आहे अशा पद्धतीचं दृश्य आहे ते आता या ठिकाणी पाहायला मिळते। दादा, खरं तर आता केवळ 200 रुपयांचं तेल दिलं जाणार आहे, बरोबर? तेवढं पुरेसं होते का तुम्हाला रोज? नाही होत। खरं तर गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी पाहायला गेलं तर गर्दी पंपावरती पाहायला होती, अफवा मिळत होत्या। थोड्याशा अफवा आहेतच, म्हणजे स्टॉक पाहिजे। या ठिकाणी पाहायला गेलं तर पंपाचे चालक सुद्धा आहेत, त्यांच्याकडून सुद्धा प्रतिक्रिया जाणून घ्या। काय सांगाल, नागरिकांची सोय होते की गैरसोय होती या नव्या निर्णयामुळे? नवीन नियमानुसार पाहिलं तर नागरिकांची सोयच होत आहे, गैरसोय काय होत नाही आहे। फक्त नागरिकांनी भीतीच्या रूपाने काहीतरी कुठे पेट्रोल शॉर्टेज आहे वगैरे म्हणून
100 रुपये 200 रुपये वाल्याने 500-1000 रुपये टाकून उगाच आपली गाडी फुल करून इतरांना त्रास देण्यात काही हे नाही आहे. सध्या वस्तुस्थिती मान्य कलेक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे. कुठल्याही प्रकारची पेट्रोल टंचाई वगैरे काही नाही आहे. आता परिस्थिती काय झाली आहे, पूर्वी नंतर दिल्यानंतर माल आला तर चालत होतं. आता परिस्थिती अशी झालेली आहे, कंपनीने पॉलिसी बदललेली आहे की अगोदर पेमेंट आणि नंतर ना आपला माल दिला जातो. आणि काय झाले, पेट्रोल पंपवाले पूर्वीचे जी लोक आहेत त्यांनी पूर्वी क्रेडिट वाटलेले आहे सर्व लोकांना. त्यामुळे ती लोक त्या टर्न वाईज पण गणित बिघडले. मात्र नागरिकांचं सुद्धा गणित बिघडताना पाहायला ते केवळ 200च तेल तुम्हाला मिळालं. पुरेसं आहे तुम्हाला? नाही दररोजच्या जीवनात कमी पडायला लागले तरी हाय म्हणजे तरी तेवढ्यापुरतं चालायला लागले. पण सध्या आता चालते तोपर्यंत चालू दे. आणि अनेक दुसऱ्या आणि वाहन चालकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. केवळ 200 रुपयाचंच तेल दिलं जाते, काय तुमची प्रतिक्रिया आहे? काय सॉरी नाही असू दे की आता चालूला 200 रुपये तर ठीक आहे, म्हणजे मिळालं पाहिजे तेवढं तरी मिळालं तर ठीक आहे. पण 2 दिवस झाला अफवा होतो त्या अनेक जण टाक्या भरून घेऊन जात होते. होय, पण आता तर परिस्थिती अशी दिसत नाही की 200 रुपये तर चालू केलेलं आहे इथे पेट्रोल. पण ठीक आहे, चालेल. नागरिकांनी सुद्धा याचं स्वागत केल्याचं पाहायला मिळते. काही नागरिकांना हे तेल पुरेसं नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया देताना पाहायला मिळते. वारणा कोडलीवरून आलो इकडे पेट्रोल भरायला, तिथं सुद्धा पेट्रोल मिळालं, इथं पेट्रोल मला मिळालं. म्हणजे कुठंच पेट्रोल अलाउड नाही. आता 200 नाही. आणि जिल्हाधिकारी काय म्हणतात की पेट्रोल शॉर्टेज नाही आहे. वारणा कोडलीवरून 30 किलोमीटर कुठल्याही पंपावर पेट्रोल नाही आहे. या पंपावर पेट्रोल भेटलं मला. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर पेट्रोलचा साठा पुरेसा आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे ते जिल्हा प्रशासन देते. मात्र दुसऱ्या बाजूला पेट्रोल मिळत नाही अशा पद्धतीचं वाहन चालक सुद्धा आहे ते सांगताना या ठिकाणी पाहायला मिळते. काही 4 चाकी चालकांच्या सुद्धा प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न करूया, कारण त्यांना केवळ आहे ते 2000 रुपयांचंच आता तुम्हाला तेल दिलं जाणार आहे. पुरेसं वाटते ते तेल? नाही ना सर, आता आम्हाला फार पुण्याला जायचं, तिथपर्यंत तरी डिझेल पुरलं पाहिजे, एवढं तरी डिझेल गेलं पाहिजे त्यांनी, असा विषय. आता आम्ही सिंधुदुर्गवरून येतोय आणि पुण्याला निघालोय. वाटेत तुम्हाला मिळालं का तेल कुठं? नाही ना, कुठंच नाही मिळाले. सगळे पंप बंद सर, सगळे नाही पाट्या लावलेले आहेत, डिझेल बंद असं म्हणून. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर या निर्णयाचं स्वागत सुद्धा होताना पाहायला मिळते. मात्र काही जणांनाही अपुरा तेल साठा मिळेल अशा पद्धतीची शक्यता आहे ती व्यक्त केली जाते. त्यामुळे संमिश्र प्रतिक्रिया आहे ती कोल्हापूरकरांच्या यामधून येताना पाहायला मिळतात. मात्र जिल्हा प्रशासनाने 31 मार्चपर्यंत आहे ते नवीन निर्णय लागू केलेले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना चांगलीच आता कसरत करावी लागणार आहे, हे मात्र स्पष्ट होणार आहे. मात्र जे अफवांचं पीक आलं होते त्यावरती कुठेतरी निर्बंध आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून जिल्हा प्रशासन करताना आपल्याला दिसून येते. राज्यात सध्या नाशिकमधल्या भोंदू अशोक खरात या प्रकरणाची जोरदार चर्चा आहे आणि या प्रकरणानं राजकीय वर्तुळात सुद्धा खळबळ उडाली. आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर एक मोठं वक्तव्य केलंय. अजित पवारांच्या पक्षावर ताबा मिळवण्यासाठी काळी जादू करण्यात आल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. काळी जादू नाही तर तो जो काय पूजा आहे त्याच्या मागे करण्याचं कारण म्हणजे पक्षावर कंट्रोल यावा. अजितदादा जिवंत असताना अजितदादांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक केलं जातं. आमदार रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला कलाटणी देणारा नवा मुद्दा मांडलाय. तसंच राज्यात सध्या गाजत असलेल्या भोंदू अशोक खरातचं कनेक्शन अजित पवारांच्या पक्षावर ताबा मिळवण्यासाठी वापरण्यात आलं असा नवा हल्लाबोल रोहित पवारांनी केला. अजित पवार यांच्या घराबाहेर काळी जादू करण्यात आल्याचा संशय निर्माण करणाऱ्या काही वस्तू आढळल्या. अजित पवार जिवंत असताना त्यांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक करण्यात आलं होतं. त्यामागचा हेतू पक्ष बळकावण्याचा होता असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला. अजितदादा हयात असताना अजितदादा जिवंत असताना अजितदादांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक केलं जातं. कदाचित नाशिकचाच जो भोंदू बाबा आहे त्या माध्यमातून दादांच्या घराबाहेर तिथं काळी जादू करण्याचा प्रयत्न नाही तर पूजा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो. मग ती काळी जादू नाही तर तो जो काय पूजा आहे त्याच्या मागे करण्याचं कारण म्हणजे पक्षावर कंट्रोल यावा, असं काय होतं का? अजित पवारांच्या पक्षातील आमदारांनी विमान अपघाताबाबत बोलू नये असा त्यांच्यावर दबाव होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवारांच्या अपघातावर बोलले नाहीत असा मुद्दा शरद पवारांच्या पक्षाकडून मांडण्यात आला. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हा अजितदादांचा पक्ष ताब्यात घेण्यासाठी गेले काही महिन्यापासून दादा हयात असतानाच प्रयत्नशील होते. दादांनी बोलूनही दाखवलं होतं की काही लोक BJPच्या दरवाज्यात उभे आहेत.
आणि म्हणूनच विलिनीकरणाचा विषय दादांनी सुरू केला होता. विलिनीकरणाचा विषय या लोकांना खटकत होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून काळी जादू आणि आमदारांवर दबाव असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाकडूनही जशास तसं उत्तर देण्यात आलं. नागरिकांमध्ये अपघातावरून गैरसमज निर्माण व्हावे यासाठीचे हे प्रयत्न असल्याचा टोला लगावण्यात आला. राज्यात नाशिकमधल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घराबाहेर काळी जादू नाशिकच्या भोंदूबाबानं केली असल्याचा कयास वर्तवला जातोय. घराबाहेर काळी जादू करण्याचा हेतू काय असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय संशय कल्लोळाचा ओम भट स्वाहा सुरू झालाय. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी.